आम्ही पण संघटना बघितली ना, आम्ही पण विद्यार्थी दशेपासून काँग्रेसचे विचार घेऊन पुढे आलेलो आहोत. आम्ही इथपासून बोलतो. ते बाडग्यांची बांग जोरात असते त्याच्यातला प्रकार आहे. काही होणार नाही. ही राज्य व्यवस्था हे अशीच राबवणार. नीतीचं वातावरण तयार करणार. आर्थिक स्थिती गंभीर आहे, कोलमडलेली आहे. लायसन्सेसच्या माध्यमातून लोकांना दारुडे करण्याचा योजना आखलेली आहे. सगळं चालू आहे झिंगाट सरकार. परंतु श्रीमंत कोकाटे यांनी एक ट्विट केलेलं आहे. ते म्हणतात की ज्यावेळेस ज्ञानेश महाराव यांच्यावरती हल्ला झाला त्याच वेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्टँड घेतला असता तर अशा पद्धतीची पुन्हा घटना झालीच नसती. हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. जेव्हा स्टँड घ्यायला पाहिजे होता. खरं तर ज्ञानेश महाराव हे आगळी वेगळी लढाई लढतात आणि असं आहे की काही गोष्टींमध्ये सगळ्यांची मतमतांतर असू शकतात, पण मतमतांतर आहेत म्हणून तुम्ही कोणाचा जीव घ्याल, मारून टाकाल, हे लोकेशन नाही. अजित पवार हाऊस ऑफ अशा पद्धतीनं शिवाजी महाराज प्रदीप काटेवर अनेक गुन्हे देखील मर्डरचा गुन्हा दाखल आहे असं म्हणतात लोक. काय माहित काय. अजित पवारांवर हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप होताना पाहायला मिळतोय. मद्य परवाने येणार आहे, जवळपास 20% परवाने वाढवण्यात येणार आहे आणि ते पण विदेशी मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार आहे. ते सगळेच कंपन्या कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व्यक्तीशी, घराण्याशी संबंधित आहेत. असं आहे की कोणाशी संबंधित आहे त्याहीपेक्षा या महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती बरबाद करण्याचा प्लॅन आहे. बहिणींना पैसे द्यायचे आणि बहिणींच्या पैशातनं चपट्या आणायला मदत करायची का? यांचा सिम्बॉल मॅकडोनाल्ड होणार आहे. ये सरकार किसकी है? ये सरकार विजय मल्ल्या की है.